तर फॅन मध्ये कॅपॅसिटरचं काय काम असतं आणि नसल तर काय होईल आणि खराब झालं तर काय होईल आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर हो हा सिंगल फेज एसी फॅन आहे। हा एसी करंटला डायरेक्शन नसतं, म्हणजे फॅन ला सुरू करण्यासाठी त्याला कोणत्या डायरेक्शननं पुश करण्यासाठी कंडेन्सरची गरज असते, कॅपॅसिटरची गरज असते। आता बघा याला आपण कॅपॅसिटर जोडलेलं आहे। आता आपण फॅनचं बटन चालू करू, तुम्हाला लगेच कळेल की आपोआप फॅन सुरू झालेला आहे, म्हणजे फॅनला पुश केलेलं आहे कंडेन्सरनं आणि कोणत्या दिशेनं फिरवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे। त्यानंतर दुसरं काम आहे, फॅन सुरू झाल्याच्या नंतर त्याला स्मूथ पद्धतीनं फिरवायचं काम सुद्धा कॅपॅसिटर करतं। त्यानंतर करंट ज्या ठिकाणी कमी पडल त्या ठिकाणी करंट देण्याचं काम सुद्धा कॅपॅसिटर करतं। आता आपण या फॅनचं कॅपॅसिटरचं कनेक्शन काढून टाकलं, आता पाहायचं काय होतं। आता आपण सुरू करून पाहू, दिसतोय का, फिरतोय का फॅन, बघा मागं पुढं करतोय। आता मी त्याला फिरवतो तर त्या दिशेनं तो फिरला, बरोबर आहे। म्हणजे त्याला सुरू करण्याचं काम कोण करतं, कॅपॅसिटर, आणि त्याला दिशा सुद्धा दिलेली आहे। आता आपण काय करू, उलट्या दिशेला फिरून पाहू, ठीक आहे। बघा दिशा लक्षात ठेवा। आता पहा आपण काय करू, जरा दुसऱ्या बाजूला फिरू त्याला, इकडे फिर रे, काय झालं, कोणत्या दिशेला फिरला, उलट्या बाजूला। म्हणजे कॅपॅसिटरचं काम काय आहे की तू कोणत्या बाजूला फिरायचं त्या बाजूला तो धक्का देत असतो, फेज डिफरन्स क्रिएट करत असतो। म्हणजे कॅपॅसिटरचं महत्वाचं काम काय आहे, त्याला पुश करणं आणि कोणत्या दिशेनं फिरायचं ते सांगणं। आणि त्यानंतर कॅपॅसिटरचं काम आहे की स्मूथ फॅनला रोटेशन देणं। कॅपॅसिटर जर नसेल तर आपली मोटर पण जळू शकते, फॅन हीट होऊ शकतो। आता आपलं कॅपॅसिटर खराब झालं हे कसं ओळखायचं, बघा फॅन ज्यावेळेस फिरत नसन, फक्त गुंगुंग करत असन तर समजून घ्या आपलं कॅपॅसिटर खराब झालेलं आहे, जबरदस्ती धक्का देऊ नका। आणि त्यानंतर जर फॅन पहिल्या स्पीडपेक्षा जर कमी स्पीडनं फिरत असेल त्यावेळेस सुद्धा समजून घ्या की आपलं कॅपॅसिटर खराब झालेलं आहे। तर संपूर्ण फॅनचं कंट्रोल ह्या कॅपॅसिटरच्या हातात आहे। कॅपॅसिटर जर खराब झालं तर फॅन प्रॉपर वर्क करणार नाही। कॅपॅसिटरची काळजी घ्या। कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। जय हिंद, जय महाराष्ट्र।